नमस्कार. मी प्रताप पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत येडेनिपाणी. आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमार्फत आजपर्यंत बरेच विविध उपक्रम राबवत आलेलो आहे. जसं की आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मॅथ्स मस्तीचा कोर्स असेल, त्याचबरोबर टॉक अँड राईटचा कोर्स असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध लेखन स्पर्धा असतील, सामान्य ज्ञान स्पर्धा असतील, अशा स्पर्धा आम्ही वेळोवेळी राबवत आलेलो आहे. त्याचबरोबर आत्ताच आम्ही एक चेसच्या स्पर्धा वसंतदादा सोसायटीच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या आहेत. तर चाणक्य चेस अकॅडमी मार्फत आम्ही येडेनिपाणी व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व स्पर्धा अशा दोन्ही गोष्टी आयोजित केलेल्या आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना चेसबद्दल माहिती नसते आणि चेस हा खेळ शहरी भागात जास्त खेळला जातो, त्याच्या अकॅडमी असतात, पण ग्रामीण भागात आपल्या अजून त्याची ओळख नाही. तर आपल्या तळागाळातील मुलांना बुद्धिबळ म्हणजे काय हे समजावं यासाठी आपण हा उपक्रम आयोजित केलेला आहे. तर यासाठी आपल्याला चाणक्य चेस अकॅडमीने बरंच सहकार्य केलेलं आहे. तर आपल्याला सामान्य जीवनात जगत असताना मुलांना बुद्धीला चालना मिळण्यासाठी, शिवाय एखादा प्रसंग असा ओढवतो की त्याच्यावर आपल्याला विविध प्रकारे विचार करून त्यातनं आपण कसं मार्ग काढू शकतो, यासाठी आपल्याला या बुद्धिबळ स्पर्धेचा आयोजन करून मुलांच्या बुद्धीत वाढ कशी करता येईल आणि त्यातून आपल्या मुलांचं करिअर कसं घडवता येईल यासाठी आपण हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आपल्याला चाणक्य चेस अकॅडमीनेही चांगलं सहकार्य केलेलं आहे. तर इथून पुढेही आपण असे विविध उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत राबवून आपल्याला आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कसा विकास करता येईल आणि तो फक्त शैक्षणिक दृष्ट्याच न सुधारता आपल्याला सांघिक खेळ असेल किंवा वैयक्तिक खेळ असतील, यामध्ये त्याचं करिअर कसं आपल्याला लहानपणापासूनच एक दिशा देता येईल यासाठी हा प्रयत्न केला. तर पुन्हा एक वेळ चाणक्य चेस अकॅडमीचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मी सचिन यादव, प्रेरणा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सध्या काम सुरू आहे. आमचे मित्र सपवान सर यांनी आमच्या येडेनिपाणी गावामध्ये आज जी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं, हे खरं पाहायला गेलं तर खूप स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण गाव पातळीवरचा विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा, शेतामधून येणारा विद्यार्थी, त्याला त्याच्या असणाऱ्या शैक्षणिक कुवतीमधून, त्याच्या असणाऱ्या आर्थिक परिस्थितीमधून, त्याच्या असणाऱ्या कौटुंबिक संघर्षामधून ही असणारी अमूल्य असं ज्ञानाची भर त्याच्या आयुष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. त्याच्यामधून तो त्याच्या आयुष्याला आकार देण्याचं काम, यशस्वी होण्याचं काम या बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातून नक्की करेल. या स्पर्धेच्या मधून त्याला असणारी त्याची बौद्धिक संपदा, त्याचे असणारे नेतृत्व गुण, त्याचे असणारे व्यक्तिमत्व विकास, ह्या सर्व गोष्टींना त्याच्यामध्ये नक्कीच भर पडेल अशी आशा या ठिकाणी आपण बाळगूयात. आणि आजच्या या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो मी आणि सपवानी नामदार यांना त्यांच्या कार्यासाठी पुन्हा मनापासून पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.